या मराठी माणसाचा ज्या वेळेला मुद्दा येतो, मुळात मराठी संस्कृतीच नाही अशी की जी कोणाच्या तरी आडवं जाते, कोणाच्या तरी राज देते. पण या त्याच वेळेला अन्याय पण सहन करणारी मराठी संस्कृती नाही तर शिवाजी महाराज जन्मलेच नसते. अगदी मान्य आहे. मी म्हणूनच म्हणेन की या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला तुम्हाला वाटतंय की इतर पक्ष, राजकीय पक्ष हे अन्याय करतायत, त्यावेळेला जर हा शिवसेना नावाचा एक व्यासपीठ मराठी माणसाला वाचवायचं असेल तर त्यासाठी कोणी प्रयत्न करायला हवेत असं तुम्हाला वाटतं? नाही, मी म्हणतो की हा विषय थोडा बाजूला ठेवू. पण आम्ही पण राजकारण करतो, सगळेच राजकारण करतात. राजकारण कशासाठी करतो आहोत? राजकारण आपण लोकांना सेवा देण्यासाठी. जसं मी अभिमानाने सांगितलं की हे आम्ही केलं करोना काळापासून सगळं. म्हणजे जेव्हा गंगेत प्रेतं वाहत होती, ती प्रेतं हिंदूंची होती का मुसलमानांची होती इथपर्यंत मी काय जात नाही. पण त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करून दाखवलं. आता काम करण्यासाठी तुम्ही राजकारण करा, पण त्या राज्याचं किंवा त्या तिथल्या मूळ भाषिकांचं अस्तित्व मारण्यासाठी काम करणार तर आम्ही विरोध करणार. साहेब, हेच विचारायचं आहे की विरोध जो आहे तो प्रत्यक्षपणे शिवसेनेची जी ओळख होती वर्षावर उतरून किंवा वस्त्यांमध्ये जाऊन चळवळ करून, ही चळवळ थांबली. शिवसेनेचा कार्य आज जर आम्ही गेल्या 2 वर्षात बघितलं तर शिवसेना, बाळासाहेबांचा पुतळा झाकला जातो, शिवसेना उघडपणे विरोध करताना दिसत नाही. रस्त्यावर शिवसेना त्या कुलाब्याचं झाकलं, त्याचं काम चालू आहे अगदी. पण हो, म्हणजे ढागडुजी करतो तुम्ही, कशाचाही लेवल कशाला लावताय त्याचं. आता त्याला तो प्रबोधन प्रकाशनकडनं तो पुतळा केला, या मिंद्याने त्याचंही श्रेय घेतलं. आता त्या पुतळ्याची रंगरंगोटी किंवा काही कुठे डागडुजी असेल त्याचं काम चाललेलं आहे. नाही, सांगितलं बीएमसीने त्याचं उत्तर दिलं. नाही, बीएमसीने नाही, मला माहिती आहे, कारण पुतळा आम्ही लावलेला आहे, आमच्या खर्चाने लावलाय. 23 तारखेच्या बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्याला त्याची सजावट किंवा त्या स्वरूपामध्ये काम करायचं. हो, पण शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर शिवसेनाच रस्त्यावरती उतरली होती कोकणामध्ये, सिंधुदुर्गातला. त्याच कोकणात तुम्हाला आमदार दिला. मग त्याच्यानंतर महाराजांचा अपमान केल्यानंतर कोश्यारीने शिवसेनाच रस्त्यावरती उतरली होती. बाबासाहेबांचं संविधान धोक्यात आल्यानंतर शिवसेना त्यांच्या विरुद्ध लढली. मग तरी तुम्हाला आमदार का देत नाही? तीच आता ते तुम्ही लोकांना विचारायचं. मला काय, मी माझं काम नाही बघा, माझं काम करत नाही असं म्हणाल तर मी माझं उत्तर दिले. मी काम करतोय. नाही, पण उद्धव साहेब अगदी प्रांजळपणे एक मराठी म्हणून एक प्रश्न विचारतो की आज जर काम करायचं असेल आणि ही संघटना वाढवायचं असेल, मराठी माणसाला, मराठी माणसाचा आवाज म्हणून जर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर ते मराठी माणसाच्या नेतृत्वानं करायचं की मराठी माणसानं करायचं? दोघांनी. नेता कोणासाठी लढतो? मुळामध्ये नेता म्हणजे काय? जेव्हा सगळ्या जण त्याचं ऐकतात, त्याचं मार्गदर्शन त्यांना पटतं, त्याचे विचार त्याला पटतात, त्याचं जेव्हा ते ऐकायला लागतात तेव्हा तो नेता बनतो. स्वयंघोषित नेता किंवा काही हे आता जे गेलेत ते काही नेते नाही आहेत. त्यांचं म्हणजे अगं म्हशी मला कुठे नेशी तसं ते म्हणून ते गेलेत, तसे ते नेता आहेत. पण नेत्याने दिशा दाखवायचं काम करायचं. दिशा दाखवल्यानंतर जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवून प्रामाणिकपणाने त्याच्यासोबत जायचं काम करायचं. आता आम्ही आमचं काम करतो. आत्तासुद्धा 2 भाऊ आम्ही एकत्र आलो आहेत. सत्ता पाहिजे असते तर या पूर्वीच आलो असतो. बरं, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलो, मग हे काय विटीदांडू खेळायला एकत्र आलेत? नाही, सत्तेसाठी एकत्र आले असा आक्षेप तर होतोय, हरकत नाही. आणि आलो तर काय आले, हो आलो जा समविचारी आहात. आता जर काँग्रेस, एमआयएम आणि भाजप एकत्र येऊ शकते तर 2 ठाकरे तर एकत्र येऊ शकतात, त्यात काय चुकीचं? त्यामुळे चूक काही नाही 2 ठाकरेंनी एकत्र येण्यात. या गद्दारांना बाजूला करून काँग्रेस आणि भाजप सगळी आघाडी झाली तिकडे. अगदी भाजप. अंबरनाथमध्ये शिवमंदिर आहे, त्या अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत आम्ही गेलो तर हिंदुत्व सोडलं, तर शिवमंदिर असलेल्या पवित्र ठिकाणी भाजप काँग्रेस बरोबर गेलं तर त्या शिवमंदिराच्या शहरामध्ये त्यांनी हिंदुत्व सोडलं ना.